तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, बघू शकता इथे महाज्योतीतर्फे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योती तर्फे एक स्कीम लॉन्च झालेली आहे मित्रांनो. त्याचं नाव आहे स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजना. म्हणजे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे मित्रांनो, त्याच्यासाठी ही स्कीम लॉन्च झालेली आहे. त्याची पात्रता आणि कोण याचा लाभ घेऊ शकते ते आपण जाणून घेऊया. तर सर्वात आधी बघू शकता इथे पहिली जी योजना UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य. एकाच वेळी डायरेक्ट मित्रांनो 25,000 पर्यंत तुम्हाला अर्थ रक्कम मिळणार आहे. तर उमेदवार हा UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणीकरता पात्र असावा. जर तुम्ही व्यक्तिमत्व चाचणीकरता पात्र असाल तर तुम्हाला महाज्योतीतर्फे डायरेक्ट 25,000 मिळून जाते मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर दुसरी योजना बघू. दुसरी स्कीम आहे मित्रांनो UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य 50,000 मिळते मित्रांनो. जर तुम्ही UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असाल, जर तुम्ही फक्त प्रिलिम पास असाल मित्रांनो UPSCची फक्त प्रिलिम, तर तुम्हाला 50,000 पर्यंत अर्थसहाय्य महाज्योतीद्वारे मिळते मित्रांनो. ठीक आहे. तर त्यानंतर तिसरी स्कीम बघून पाहणार आहोत आपण. तर तिसरी स्कीम आहे मित्रांनो UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य 25,000 मित्रांनो डायरेक्ट एक वेळची रक्कम मिळते मित्रांनो तुम्हाला. उमेदवार हा UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणीकरता पात्र असावा. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर चौथी स्कीम पाहणार आहोत. तर बघू शकते इथे UPSC वनसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य 50,000 पर्यंत एक वेळ रक्कम मिळते मित्रांनो. उमेदवार हा UPSC वनसेवा मुख्य परीक्षेकरता पात्र असावा. म्हणजे तुम्ही फक्त UPSCची वनसेवाची प्रिलिम पास पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. प्रिलिम जर तुम्ही पास असाल तर तुम्ही 50,000 पर्यंत एक वेळ रक्कम मिळवू शकता महाज्योतीद्वारे. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे 5 MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य 10,000 पर्यंत एक वेळ रक्कम मिळते मित्रांनो. उमेदवार हा MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणीकरता पात्र असावा. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 26 स्कीम बघू शकता इथं MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य 15,000 मिळणार आहे मित्रांनो. उमेदवार हा MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता पात्र असावा. म्हणजे तुम्ही फक्त प्रिलिम पास असावी मित्रांनो. जर तुम्ही प्रिलिम पास असाल तर तुम्हाला 15,000 मिळून जाते. त्यानंतर 7व्या नंबरची स्कीम पाहणार मित्रांनो MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य 10,000 पर्यंत एक वेळ रक्कम मिळणार आहे मित्रांनो. उमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षेकरता पात्र असावा. म्हणजे तुम्ही फक्त प्रिलिम पास असावे मित्रांनो. मुख्य परीक्षा तुम्हाला देता यावी यासाठी प्रिलिम पास असावे. तुम्हाला 10,000 पर्यंत एक वेळ रक्कम मिळून जाते. त्यानंतर 8वी स्कीम आहे मित्रांनो MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुलाखत अर्थसहाय्य 5,000 पर्यंत रक्कम मिळते मित्रांनो. दुय्यम सेवा मुलाखत परीक्षेकरता पात्र असावा. ठीक आहे. 9वी स्कीम मित्रांनो MPSC तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे जे इंजिनिअरिंग स्टुडंट आहे मुख्य परीक्षेकरता अर्थसहाय्य मिळणार आहे मित्रांनो त्यांना 15,000 पर्यंत. म्हणजे तुम्ही जर प्रिलिम पास असाल जेवढे की इंजिनियर्स लोक आहेत म्हणजे विद्यार्थी आहे MPSC तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला अर्थसहाय्य मिळते 15,000 पर्यंत. त्यानंतर 10वी स्कीम आहे मित्रांनो MPSC तांत्रिक सेवा मेकॅनिकल अभियांत्रिकी म्हणजे जे मेकॅनिकल इंजिनियर आहे त्यांना 15,000 पर्यंत अर्थसहाय्य मिळते मित्रांनो फक्त प्रिलिम पास झाल्यावर. त्यानंतर 11वी स्कीम आपण जाणून घेऊ. 11वी स्कीम आहे मित्रांनो MPSC तांत्रिक सेवा कृषी सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य. जर तुम्ही MPSC तांत्रिक सेवा कृषीची प्रिलिम पास असाल तर तुम्हाला 15,000 पर्यंत अर्थसहाय्य महाज्योतीद्वारे दिले जाते मित्रांनो. 12वी स्कीम आहे मित्रांनो MPSC तांत्रिक सेवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी म्हणजे जे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे त्यांनी जर MPSC तांत्रिक सेवाची परीक्षा प्रिलिम उत्तीर्ण केली असेल तर त्यांना एक वेळ 15,000 रुपयापर्यंत जे लाभ आहे आर्थिक लाभ आहे तो दिला जाते मित्रांनो. त्याच्यानंतर 13वी स्कीम जाणून घेऊया. MPSC तांत्रिक सेवा वनसेवा मुख्य परीक्षेकरता अर्थसहाय्य 15,000 पर्यंत रक्कम मिळते मित्रांनो फक्त प्रिलिम पास पाहिजे. त्यानंतर 14वी स्कीम आहे मित्रांनो MPSC न्यायिक सेवा मुलाखत अर्थसहाय्य 10,000 पर्यंत रक्कम मिळते मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही MPSC न्यायिक सेवा मुलाखत परीक्षेकरता पात्र असावा. मुलाखतीसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला 10,000 पर्यंत अर्थसहाय्य महाज्योतीद्वारे दिले जाते. MPSC न्यायिक सेवा मुख्य परीक्षेकरता अर्थसहाय्य जर तुम्ही MPSCची न्यायिक सेवाची मुख्य परीक्षा जर तुम्ही पास असाल मुख्य परीक्षा अर्थसहाय्य मुख्य परीक्षेसाठी पास असाल मित्रांनो म्हणजे तुम्ही फक्त प्रिलिम पास तर तुम्हाला 15,000 पर्यंत अर्थसहाय्य मिळते. त्यानंतर 17वी स्कीम आहे मित्रांनो UPSC CAPF मुलाखत 25,000 मिळते मित्रांनो. जर तुम्ही UPSCच्या CAPF या पोस्टसाठी तुम्ही फक्त मुलाखतीसाठी पात्र असाल प्रिलिम आणि मेन्स पास केल्यानंतर मुलाखतीसाठी जर तुम्ही पात्रता असाल तुम्ही पास असाल तर तुम्हाला 25,000 पर्यंत महाज्योतीद्वारे रक्कम मिळल्या जाते मित्रांनो. जर तुम्ही यापैकी कोणती योजना पास केली असेल किंवा करणार असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला महाज्योती बार्टी टार्टी यांसारखी व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा कारण अशाच प्रकारच्या योजनांचे अपडेट तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळते राहील. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की द्या. धन्यवाद.